पहिला गुन्हा बघतोय की या गुन्ह्यामध्ये जे काही सरळ गुन्हेगार हा मास्टर माइंड वाल्मिक कराड हे जास्त कुठं महाराष्ट्राच्या बाहेर नव्हते, हे पुण्यात होते. हे पुण्यात होते. अण्णा 28 तारखेपर्यंत एका मोठ्या हॉस्पिटल पर्यंत हे इलाज करत होते. त्या बेडवरती बसून टीव्ही वरती सगळा तमाशा हे बघत होते. आणि ज्या वेळेस बीड जिल्ह्यामध्ये आपल्यासारखे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले त्या दिवशीपासून हे फरार झाले. माझ्या अजून एक मागणी तुम्ही सरकारमध्ये की 28 तारखेपर्यंत त्या हॉस्पिटलचं नाव मी तुम्हाला सांगतो, पत्र मी देतो. त्या 8 दिवसामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये कोण कोण ह्यांना भेटायला आले ते सीसीटीव्ही फुटेज मधून काढा. आणि त्या जो हा प्रकार संतोष अण्णा देशमुख यांच्यावरती झालाय त्या 8 दिवसात प्रामुख्याने 6, 9 आणि 11 ह्यामध्ये मला एक प्रामुख्याने इथं बोलायचं मी म्हणेन आपल्याला आणि माझे संपवतो मी की सरकारने ह्याच्यामध्ये ऍक्शन घेतल्यानंतर एसपी बदलले. काही काही गोष्टी खऱ्या सांगाव्या लागतील तुम्हाला. उगा विरोधी बाकावरती म्हणून मी बोलून जायचं. पण काही ऍक्शन घेतलेत. आमच्या जिल्ह्यात 2 नंबरचे धंदे बंद झालेत. पण तपास जेव्हा वाल्मिक कराडवरती येतो तेव्हा तुम्ही कुठतरी थांबतो अण्णा बरं का. मी सांगणार अण्णा तुम्ही मला ओरडले तरी चालणार. जिथं वाल्मिक कराडचे म्हणजे एक गुन्हा दाखल झाल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये थांबतो, जमा होतो. ह्याला वर्षाच्या कालावधीमध्ये जे मंत्री होते ते पालकमंत्री होते. मी तपासात जिथं अडचण येईल तिथं सांगतो की जिथं अडचण येते त्यांच्या काळात काही अधिकारी त्यांनी जवळचे हे वाल्मिक कराडांनी आणि ह्यांनी बसवले होते. त्यांच्याकडूनच फक्त मागं पुढं होते. साहेब पाटील साहेब हे प्रामुख्याने सांगतो मी तुम्हाला. त्यांच्याकडूनच हे कुठेतरी मागं पुढं होते. तर आमच्या 3च मागण्या आहेत आता. म्हणजे पहिल्या दिवशीपासून मी मागतोय की हे प्रकरण एक तर फास्ट ट्रॅक वरती चालवा, अंडर ट्रायल चालवा आणि ह्या पूर्ण प्रकरण चलूच तर धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्या. आणि जे काही मास्टर माइंड किंवा सीडीआर वरती हे माणसं सापडतील ह्यांना डायरेक्ट फासावरती चढवा. एवढाच बोलतो. माझे 2 शब्द समजून. धन्यवाद दादा. यानंतर मी माननीय कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील जे खास मुंबईला आले त्यांना विनंती करतो की त्यांनी या मोर्चाला संबोधित करावं. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. स्वर्गीय संतोषजी देशमुख यांना प्रणाम आणि वंदन करून आज बीड नंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधील असणाऱ्या प्रत्येक 12 बलुतेदार 18 पगड जात्यातल्या असणाऱ्या लोकांचं नेतृत्व करणारा आमचा मराठा समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे. आणि रस्त्यावरती उतरल्यानंतर एकच मागणी आहे, आकाला उचला. आणि आकाचा जो पक्षाचा नेता आहे त्या नेत्यालाही त्या ठिकाणी राजीनामा घेतल्याशिवाय कुणी शांत बसू नका. कारण हा खरा सूत्रधार कोण आहे तर धनंजय मुंडे आहे. आमची काही सोयरी नाही त्यांच्या बरोबर, त्यांच्या पक्षाबरोबर का सरकार बरोबर. आमचा खरा माणूस, आमचा जीवाभावाचा माणूस, आमच्या जातीतला माणूस, 12 बलुतेदारांचं संरक्षण करणारा माणूस त्याचा प्राण गेलेला आहे. आम्ही कदापि विसरणार नाही.
राजकारणामध्ये अरे फडणवीस साहेबांचा तिथे मुलगा असलाय आणि काय दरवेळेला लोक आमच्या कामाबद्दल संशय व्यक्त करतात. परवा बीड मध्ये माझी भूमिका व्यक्त केल्यानंतर लोकांची भूमिका आली, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोललात, अभिनंदन. मराठा आहे, एखादा चाकू काढून जर रक्त काढलं तर अण्णासाहेब पाटील आणि 96 कोणी मराठ्याचंच रक्त दिसणार आहे. नेता कोणी असला आणि नेता उद्या जर आमच्या समाजाला वाचवू शकत नसेल तर नेत्यापेक्षा समाज मोठा आहे, हे ठाईकपणे आम्ही तुम्हाला सांगतो. आमचं भाष्य झालं, थोडक्यात बोलून गेल्यानंतर काही सूचना आल्या. आज व्यासपीठावरती बोलणारी मंडळी सगळ्यात जास्तपणे बीडचे आमदार बोलते, कारण बीड मध्ये काय परिस्थिती आहे हे परभणीकरांना माहित नसेल. परंतु बीडची जी कळकळ आहे, हा जो गुंडाराज आहे, हा एका विशिष्ट असणारा नेता, जी दादागिरी आहे, त्याला आम्हाला घरी पोहोचवल्याशिवाय राहायचं, शांत बसायचं नाही, ही महत्वाची भूमिका आहे. आज माझी सर्व महाराष्ट्रातल्या